नमस्कार, तुम्ही पाहत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल. बघा आजच्या घडामोडी. मी तुमचा बाबुराव करी. नमस्कार, तुम्ही बघत आहात जनहित समाचार. आज आले आम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये भिवंडी या भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे आज लय मोठा मोर्चा इथे निघालेला आहे. याच्यात शिकार मागणी आहेत. राशन कार्डमधल्या धान्यासाठी आणि पवारचा कारभारसाठी आणि वन जमिनीच्या पट्ट्यासाठी हे सकाळपासून आलेले आहेत आणि सर्व एकदम म्हणजे पूरी तयारीमध्ये आले. सर्व टिफिन घेऊन भाकरी वगैरे घेऊन या मोर्चेसाठी आले. एक सर्व काही बिडी कामगार आहेत, काही शेतमजूर आहे, वन जमिनीमध्ये काम करणारे सर्व आलेत. आता यांचे प्रतिनिधी मंडळ आतमध्ये गेले. आता प्रतिनिधी मंडळ आल्यानंतर तिथे काय काय चर्चा झाली आणि काय काय मान्य झाले त्याबद्दल विचारूया. ज्यांनी समाचारांनी बाबुराव करी. पण मतदान करायला होतं तर भाजपलाच मत जातं, त्याच्यामुळे तर मशीनवर भरोसा राहिला नाही. बरोबर ना? म्हणून आता कागद बॅलेट पेपरवर घ्या म्हणजे आम्हाला दिसेल हो माझं मतदान इथे गेलं. तसं मी फॉरेस्ट अधिकाऱ्यांना काय सांगितलं, कार्यालयात बसून मोजणी नको करू, जागेवर ये, माझा प्लॉट आहे तिथे ये, बरोबर ना? तिथे ये आणि मोजणी कर माझ्या समोर, बरोबर? हा, आणि मग माझ्या सातबाऱ्यावर नोंद करून दे. 2 गुंठे घेणार नाही, 2 गुंठे नाही घेणार, माझ्या कब्जात 4 एकर तिथे. मग हे सरकार काय म्हणतं आणि वडाधिकारी काय म्हणतात की झाडोरा आहे तो नाही. विचारलं काय आहे? झाडोरा आम्हाला लागतो. का लागतो? तो पालापाचोळा खाली पडतो, मग आम्ही ते सिंधी काढतो ना, त्याच्यानं आम्ही जमीन भाजतो आणि म्हणून पीक चांगलं येतं, म्हणून तो आम्हाला लागेल. आणि झाडं आम्हीच वाढवलीत. तुम्ही तर सुपरफास्ट हायवे करता, बुलेट ट्रेन करता. माझ्या मतदारसंघामध्ये एक हायवे करला, 1,30,000 झाडं कापली. वाढवायला 100 वर्ष लागतात आणि येतात आणि कापून टाकतात. म्हणून झाडं ही आम्हाला लागतील. मग आता आम्ही मागितलं, आता लगेच तर काही काटा बदलणार नाही की ना, आजच्याच होईल का? नाही. मग आपण सांगितलं आम्हाला लेखी द्या आणि 3 महिने तुम्हाला देतो. किती? 3 महिने. 3 महिन्यामध्ये तुमचे जर अधिकारी नाही आले तर हा मोर्चा इथे उठवायचा आणि वरती पुलावर नेऊन बसवायचा. बरोबर ना की नाही? कधी कधी अधिकाऱ्यांच्या पण हातात नसता, पण गाड्या थांबल्या ना मोठमोठ्या माणसांच्या, मोठे उद्योगपती, मोठे राजकारणी माणसांच्या गाड्या हायवेवर थांबल्या का लगेच फोन करतात, अरे काय झालं ट्रॅफिकला, बरोबर का? म्हणणे त्याचं लक्ष देतं. मग कसं, हा लवकर लवकर मागण्या मान्य करून टाका काय असेल ते, बरोबर? तर हे असं होतं. म्हणून आम्ही काय चुकीचं मागायला आलो का? तुमच्या खिशातला पगार मागायला आलो का? पगार तर आम्ही तुम्हाला देतो की नाही? हे बघा, आता मी आमदार आहे, बरोबर? तर मला हे पगार मिळतो म्हणजे मानधन. हे सर्व आपले तुमचे सर्व पैसे आपण टॅक्स भरतो ना, ते पैसे सरकारच्या तिजोरीत जमा होतात आणि त्याच्यातून मग आम्हाला सर्वांना पगार दिला जातो. तर मग काम आहे का ना? आपलं काम आहे ना? ते त्यांना सांगितलं ते तुम्ही योग्य रीतीने करा. आणि मग नाही केलं का काय करायचं? आम्ही काय काटे घेऊन आलो का? आम्ही काय तलवारी घेऊन आलो का? आम्ही काय बंदुका घेऊन आलो का? नाही. या लोकशाहीमध्ये घटनेने आम्हाला अधिकार दिलेला आहे. माझा हक्क तुम्ही देत नाही म्हणून मोर्चा घेऊन आलो मागायला. आता तुम्हाला द्यावा लागेल आणि तरी तुम्ही नाही दिला. मी परवाच्या दिवशी आम्ही सर्व पदाधिकारी पक्षाचा एक मोर्चा काढला. तुम्ही पाहिला का टीव्हीला व्हिडिओ, मोबाईलवर? किती? 65,000 लोक उतरवले. किती? 4 टून पालघरला गेलो. आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर हाच मोर्चा मुंबईला मंत्रालयाला घेऊन देतो. नाहीच तर पालघरला रेल्वे आहे, या रेल्वेमध्ये 60,000 लोक बसून टाकतो असं सांगितलं. मागण्या मान्य केल्या.
2 महिने दिले, तुमच्या आता मी 3 महिने मागतो, ठीक आहे, 1 महिना असतं, पण जर का 3 महिने नाही मागण्या मान्य केल्या तर मग बघा मी काय करतो, बरोबर ना? पण आपल्याला काय करावं लागेल, आपली जी ताकद आहे ना एवढी, याच्यापेक्षा दुप्पट व्हावं लागेल. आप भी मोहल्ले में या बस्ती में हर बहन को बोलो, हम तुम्हारे लिए लाल झंडा लेके लड़ रहे हैं, हम तुम्हारे हक के लिए लड़ रहे हैं. आप घर में बैठोगे और बोलोगे कि तुम लड़ो, हम घर में बैठे, ये नहीं चलेगा. आपका है ना 5 लाख रुपया घरकुल को चाहिए, आपको मांग है, वो हमने यहाँ पे कहा है कि आज की महंगाई बढ़ते हुए ये 2-3 लाख में घरकुल होता नहीं है कंपल्सरी आपल्याला लावायला लागेल. और जहाँ पे हम काम कर रहे हैं वहाँ पे हमें सैलरी भी बहुत कम देते हो. कैसे भी करके महीना भर का राशन भर पाएंगे उतना ही आप सैलरी देते हो, तो घर कैसे बनाएंगे, हमारे बच्चों को पढ़ाएंगे कैसे? आमदार हमें नहीं है लगता कि हमारा भी बच्चा अच्छा पढ़ा लिख कर डॉक्टर बने, इंजीनियर बने, वकील बने. हमें भी होता है ना कि वो भी बड़ा होकर रिक्शा चले. नहीं, वो सिर्फ अब तुम्हें नहीं है, हमें भी है, तो हमें भी सैलरी देना चाहिए. तो घरकुल के लिए 5 लाख रुपए हमें चाहिए. वो बोले कि हमारे हाथ में नहीं, कोई बात नहीं, ये मोर्चा का संदर्भ लेके एक रिपोर्ट तैयार बनाओ और सरकार को भेज दो कि यहाँ पे सब बहनें इकट्ठा होकर आई थी और उनकी मांग है कि 5 लाख रुपया घरकुल के देना चाहिए. और यहाँ से ये इनका अहवाल रिपोर्ट जाएगा तो विधानसभा में, असेंबली में भी मैं भी खड़ा रह के बोलूँगा कि मैं भिवंडी में गया था तो वहाँ की सब बहनें आई थी और उनकी मांग है, मोर्चा उन्होंने निकाला था और मांग है 5 लाख रुपया दे दो, बराबर ना? तो ये सब आपकी भी मांग है. तो आने वाले दिनों में हमें ये जो हमारा संगठन है ये बढ़ाना पड़ेगा, बराबर. जब कम ताकत रहेगी तो ये देखो पुलिस वाले साहब यहाँ पे है, वो और बढ़ाएंगे, बराबर. जब हमारी और ताकत बढ़ेगी तो ये लोग ज़्यादा बढ़ेंगे नहीं, बराबर. ये हमें रोकेंगे, यही रुक जाओ, बराबर ना? तो हमारी ताकत देखो, हमारा हक का जो सरकार की तिजोरी में जो पड़ा है वो हमें चाहिए. आप दे नहीं रहे हो. अगर हमारा हक अगर मांगने से नहीं मिलेगा तो छीन के लेंगे, बराबर ना? और छीनने के लिए ताकत हमारी बढ़ानी पड़ेगी. डरो मत. देखो, कभी भी एक मोर्चे से काम नहीं होगा. अगर जरूरत पड़ी तो ये शाहपुर भिवंडी के जो हमारे संगठन के लोग हैं, तो ये हमारा एक ही परिवार है. तो अगर ये ताकत कम पड़ी तो हम पालघर से लेके आएंगे तुम्हारे लिए, सबको वाड़ा से लेके आएंगे, सबसे लेके आएंगे, बराबर. और हमारी मांग हम लेके ही रहेंगे. तो ये पावर लूम वगैरह इसके बारे में हमारे जो सुनील है वो आपको बोलेंगे भी और वो आपके साथ में हमेशा है. तो ज़्यादा मैं टाइम आपका नहीं लूँगा, लेकिन आपके लिए हमारा संघर्ष जारी रहेगा. वहाँ से तो मुझे चुन के दिया है, असेंबली में तो मैं लड़ूंगा. मैं तो पूरे महाराष्ट्र के जो भी कोई किसान आता है, कोई मजदूर आता है, अगर उसका कोई सवाल है तो मैं लेता हूँ. वैसे भिवंडी का भी मैं या घरकुल का भी ले लूँगा वहाँ पे आने वाले मार्च में. लेकिन हमारा संघर्ष हम जारी रखेंगे. तो ये आपके लिए, आप जितनी भी बहनें यहाँ पे आई है, आपका बहुत बहुत धन्यवाद. लेकिन आपका ये भी एक जवाबदारी बनता है कि जब आपको ये जवाबदारी बनती है कि जब आप गांव में जाओगी, मोहल्ले में जाओगे, तो हर बहन को जोड़ो हमारे साथ में, हर बहन को जोड़ो, तो हम सक्सेस होंगे. आणि वनपट्ट्याचे 3 महिने दिलेले आहेत. 3 महिन्यामध्ये सर्व हे जे वन अधिकारी आहेत हे सर्व फॉरेस्ट वाले आपल्या जागेवर येणार आहेत. ज्याला 2 गुंठे 3 गुंठे मिळालेले आहे तर ते जागेवर येणार आहेत आणि ते आपण पूर्ण करून घेऊया. आपण पण शहापूरमध्ये पूर्वी आपला 10,000चा मोर्चा निघायचा, आता कमी झालेला आहोत. ते चालणार नाही. 15,000चा निघेल असं सर्वांना काम करावं लागेल, बरोबर की नाही? हो, सोडणार नाही. तुम्ही काय करायचं ते करा, पण जमीन सोडणार नाही, बरोबर ना?
हीच लढाई आपल्याला पुढे घ्यावी लागेल. बोलून बोलून माझा थोडा आवाज बसलेला आहे म्हणून मी जास्त बोलणार नाही. पण काय जरी असेल, मी एक आमदार म्हणून नेहमी तुमच्या पुढे राहील आणि तुमचा संघर्ष पुढे घेऊन जाईल. एवढे त्या प्रसंगी बोलून थांबतो. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद. आजच्या समाचार समाप्त होत आहे. उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन. आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला त्यावर कॉमेंट नक्की करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मित्रांबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलचे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.